नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने झेंडा फडकण्यासाठी प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने नांदेड येथे बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये नांदेड जिल्हा अध्यक्षपदी सुभाष दशरथ भोकरे यांची निवड करण्यात आली, तर कोषाध्यक्षपदी सखाराम मामा इंगोले यांची निवड करण्यात आली असल्याचे बहुजन समाज पार्टीचे मराठवाडा झोन प्रभारी मनीष भाऊ कावळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। नांदेड जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड करण्यात आली, तर जिल्हा प्रभारी म्हणून ॲडव्होकेट शंकरराव कापसे, लक्ष्मणराव वायवळ, लोकेश कांबळे, शिवाजी सोनटक्के, जयवंत थोरात यांची निवड करण्यात आली। सर्वप्रथम मी आपल्या सर्व दर्शकांना जय भीम, नमस्कार। माझी बहुजन समाज पार्टीच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब यांनी माझी काल पुनश्च निवड केली आणि माझ्यावर जे त्यांनी विश्वास दाखवला त्याबद्दल त्या विश्वासास पात्र म्हणून मला संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्ये गाव तिथं शाखा निर्माण करण्याचा मी संकल्प केलेला आहे आणि येणाऱ्या 2 महिन्यात मी गाव तिथं बहुजन समाज पार्टीची शाखा निर्माण करून बहुजन समाज पार्टीचं मताधिक्य वाढवण्याचं काम करेल आणि येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह माणसं निवडून पाठवण्याकरता आम्ही पॉझिटिव्ह कॉन्स्ट्रक्टिव्ह काम करणार आहोत आणि जी जिम्मेदारी माझ्यावर पक्षातर्फे मिळालेली आहे त्या जिम्मेदारीला मी यशस्वी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। प्रथमतः सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो। काल आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब यांनी नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी या ठिकाणी घोषित केली। मनीष भाऊ कावळे झोन प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात कशा पद्धतीनं बहुजन समाज पार्टीचं काम वाढवायचं याकरता देगलूरकर साहेब आमच्या सोबत राहतील आणि जिल्हाध्यक्ष सुभाषजी भोकरे साहेब आणि जिल्ह्याची पूर्ण कार्यकारिणी जिल्ह्यामध्ये सातत्यानं काम करून आम्ही बहुजन समाज पार्टीचा पुन्हा पुढच्यासारखं ह्या ठिकाणी काम कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। 9 विधानसभा आहेत, 16 तालुके आहेत, याच्यामध्ये जास्तीत जास्त संघटन करण्याचा आणि बहुजन समाज पार्टीला पूर्वीचे दिवस आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। बहुजन समाज पार्टीचं आजही मतदान आहे, आजही बहुजन समाज पार्टीकडे कार्यकर्ते आहेत, पण आम्ही काही कार्यकर्ते सामान्य मतदारापर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्यात कमी पडत आहोत, त्यामुळं आम्ही ती कमतरता आमची दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू। जय हिंद। बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि अल्पावधीतच ही पार्टी राष्ट्रीय मान्यता प्राप्त पार्टी म्हणून 3ऱ्या क्रमांकाची देशातील सगळ्यात मोठी पार्टी म्हणून बहुजन समाज पार्टीला मान्यता मिळालेली आहे आणि या पार्टीमध्ये महाराष्ट्र प्रदेशवर काम करण्याची माझ्यावर जबाबदारी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब यांनी टाकलेली आहे आणि त्यांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे तर त्याला पात्र होण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये बहुजन समाज पार्टीची जी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे, परिवर्तनवादी विचारधारा आहे, या देशामध्ये एकमेव हीच अशी पार्टी आहे की जी महामानवांचा विचार हाच प्रमाण मानून संपूर्ण देशामध्ये काम करते। बाबासाहेब आंबेडकरांनी जे कल्याणकारी संविधान दिलेलं आहे हे संविधान म्हणजेच जाहीरनामा असं समजून देशामध्ये काम करणारी बहुजन समाज पार्टी आहे। तर या पार्टीचा संपूर्ण राज्यामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी मी काम करणार आहे आणि बहुजन समाज पार्टीचे चांगले दिवस निश्चितच येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टी एक दखलपात्र पार्टी होणार आहे। मी प्रशासकीय सेवेमध्ये होतो। 2022 ला मी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालो
तर तत्पूर्वी मी चर्मकार समाजाचं एक राष्ट्रीय पातळीवरचं अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद हे सामाजिक संघटन चालविलेलं आहे आणि त्याबरोबरच बहुजन समाजावर जे काही अन्याय अत्याचार होतील त्यांच्यासाठी धावून जाण्याचं, रात्रंदिवस त्यांचे प्रश्न सोडवण्याचं मी काम केलेलं आहे. सर्व जाती धर्मामध्ये मिसळून त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचा, फुलेशाह आंबेडकरांचा विचार पेरण्याचं काम मी केलेलं आहे. कदाचित माझ्या या गुणाची माननीय आपले ॲडव्होकेट आपले डोंगरे साहेब यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांच्या त्या विश्वासाला मी पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये एक छोटेखानी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या संदर्भामध्ये माहिती द्यायची म्हणजे फुले शाहू आंबेडकर व सर्व महापुरुषाच्या विचारधारेवर अखंड निळा झेंडा घेऊन चालणारा बहुजन समाज पार्टी या देशातला राष्ट्रीयकृत मान्यता प्राप्त असलेला एकमेव पक्ष आहे आणि या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीराम साहेब, त्याचबरोबर आजच्या महापुरुष, जिवंत महापुरुष ज्यांना आम्ही म्हणतो ते म्हणजे बहीणकुमारी मायावतीजी यांच्या आदेशान्वये कालच नेमके प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे सुनील डोंगरेजी नांदेडमध्ये आलेले होते आणि काल 19 तारखेला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त नांदेडमध्ये मीटिंग बोलवलेली होती. त्या दिवशी आम्ही शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि त्या मीटिंगमध्ये नव्याने आपल्या या नांदेड जिल्ह्याची जिल्हा बॉडी ही डिक्लेअर करण्यात आली आणि काही प्रमुख पदं आपल्याला इथे देण्यात आलेली आहेत. ते प्रमुख पदं अशा प्रकारे आहेत की सर्वप्रथम आपण या जिल्ह्यामध्ये अतिशय होतकरू आणि तळमळीचे, धडाडीचे जे चर्मकार समाजाचे नेते म्हणून नांदेडमध्ये ओळखल्या जातात, पूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातात, पण खऱ्या अर्थाने त्यांचं काम एका समाजात नाही, ते सर्व समाजाचं रात्रंदिवस काम करतात. म्हणून ते महाराष्ट्राचे, त्यांना बहुजन समाज पार्टीने त्यांची दखल घेतली आणि स्टेट बॉडीवर त्यांची निवड केलेली आहे. असे आमचे चंद्रप्रकाश देगलूरकर सरांना काल महाराष्ट्राच्या बॉडीवर कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांची नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 30 ते 35 वर्षापासून ते सातत्यानं बहुजन समाज पार्टीचं काम करत असतात, अतिशय इमानदार, होतकरू आणि मनमिळावे संघटन जोडणारे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सुभाषजी भोकरे यांना परत एकदा नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बनण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर आणखीन काही प्रमुख पदे इथे आपण देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जिल्ह्याचे प्रभारी म्हणून शंकर कापसे सर, ज्यांनी बहुजन समाज पार्टीची सुरुवात या नांदेडमधून केलेली आहे आणि त्यांना परत एकदा आज जिल्ह्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मिळालेली आहे. त्याचबरोबर सटवाजी सोनकांबळे, लक्ष्मण वायवळे, लोकेश कांबळे, शिवाजी सोनटक्के, जयवंत थोरात हेही त्यांच्याबरोबर काम करत आहेत. आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल कोटेवाड, जिल्ह्याचे महासचिव म्हणून ज्यांची ओळख पूर्ण नांदेडला रात्रंदिवस ते समाज चळवळीचं काम करतात, असे सुधाकररावजी सरोदे सर, जिल्ह्याचे सचिव म्हणून भीमराव भाटापूरकरजी आणि नांदेडला ज्याची ओळख आहे मामा म्हणून त्यांना जिल्ह्याचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांना हा बहुमान मिळालेला आहे. त्याचबरोबर BVFचे भीमराव सातोरे आणि मराठा भाईचाराचे साईनाथ मेटकर असे त्यांना जिम्मेदारी मिळालेली आहे. आणि महिला आघाडीमध्ये प्रामुख्याने मायाताई पाटील आणि दीपमालाताई कांबळे अशा प्रकारची इथे जबाबदारी काल प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्यासोबत संतोष शिंदेजी महाराष्ट्राचे प्रभारी, त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशचे सचिव दिगंबर मोरेजी आणि LB इंगळेजी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ह्या जिम्मेदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. आणि ही माहिती देत असताना मला अतिशय मीडियाला सांगण्यामध्ये आनंद होतो की ही सगळी जी टीम आहे ही फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारी एका जीवाची टीम आहे आणि अत्यंत इमानदार, रात्रंदिवस स्वतःला चळवळीसाठी वाहून घेणारी टीम आहे. आणि हे ज्यावेळेस आता काम करतील तर नक्कीच बहुजन समाज पार्टीला येणाऱ्या काळामध्ये ही जे येणाऱ्या जिल्हा परिषदा ज्या आहेत, बहुजन समाज पार्टी संघटनच्या जोरावर कोणाशीही युती न करता स्वतः संघटनच्या जोरावर आम्ही
जिल्हा परिषदेमध्ये कुठला ना कुठला रिझल्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचा रिझल्ट येणार आहे असं मी तुम्हाला आश्वासित करू शकतो.